माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींना प्रेरणाचा सस्नेह नमस्कार। मित्रमैत्रिणींनो, आज आपल्या सोबत एक नवीन मैत्रीण जोडली आहे। तर आज आपण ऐकूयात इयत्ता 5वी या वर्गात दारफळ तालुका जिल्हा उस्मानाबाद या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या नंदिनी जाधव हिच्या आवाजातील एक सुंदर गोष्ट। मित्रमैत्रिणींनो, माझं नाव नंदिनी, मी 5वी इयत्तेत शिकते। मी आज तुम्हाला छान गोष्ट सांगणार आहे। आजच्या गोष्टीचे नाव आहे धाडसी झुगी। झुगी ही 9-10 वर्षाची मुलगी। ती आणि तिचे आई बाबा शेतातील झोपडीत राहत। तिचे आई बाबा शेतात काम करत। सायंकाळ झाली, झुगी अभ्यास करत बसली होती। झोपडी बाहेर कोकरू बांधले होते। झोपडीत येऊन आईने चुलीवर भात शिजायला ठेवला। झुगीला भाताकडे लक्ष ठेवायला सांगितले आणि विहिरीवर व्या व्या ओरडण्याचा आवाज आला तशी झुगी धावतच झोपडी बाहेर आली। तिला एक लांडगा दिसला, तो कोकराकडे येत होता। झुगी घाबरली, क्षणभर विचार केला। ती झटकन झोपडीत गेली, चुलीतील जळते लाकूड घेऊन बाहेर आली। लांडगा कोकरावर झडप घालणार इतक्या झुगीने जळते लाकूड लांडग्याच्या दिशेने फेकले। आगीला पाहून लांडगा घाबरला, तो पळाला। कोकराचा जीव वाचला। पळा पळा लांडगा पळा, झुगी जोरजोरात ओरडू लागली। तिच्या आवाजाने शेतात काम करणारे माणसं धावतच आले। आम्ही आली, झुगीने त्यांना घडलेला प्रसंग सांगितला। आईने तिला जवळ घेतले। बाबांनी तिच्या डोक्यावरून हात फिरवला। झुगीच्या धाडसाची बातमी गावात पसरली। गावच्या सरपंचांनी तिची पाठ थोपटली। शाळेतील शिक्षकांनी, मुख्याध्यापकांनी तिच्या धाडसाचे कौतुक केले। तात्पर्य, संकट कितीही मोठे असले तरीही धाडसाने त्याच्यावर मात करावी। धन्यवाद। हा तर मग मैत्रिणींनो, आज आपण ऐकलेली गोष्ट आपणास कशी वाटली हे सांगायला विसरू नका बरं। तुम्ही पण या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आणि तुमच्या आवाजातील गोष्ट सादर करण्यासाठी मी सांगितलेल्या गोष्टी नियमित ऐकायला हवं बरं। आपण सर्व मित्रमैत्रिणींना एकत्र आणण्यासाठी आणि आपला आवाज सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी आरती नाईक चेंज मेकर यांची शतशः आभारी आहे। धन्यवाद।